विदर्भात भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं लँडिंग प्रकरणी हलगर्जीपणामुळे अजित पवार गेले. पुन्हा आम्हाला कोणत्याही नेत्याला गमवायचं नाहीये. खासदार कल्याण काळे यांनी सरकारवर आता निशाणा साधलेला आहे. वेंधळेपणा आहे की इतका निग्लिजन्स एका व्हीआयपीच्या हेलिकॉप्टर उतरण्यामध्ये आहे त्या जागेवर उतरलं जात नाही, ते पार्किंगमध्ये उतरावं लागतं. काय चाललंय नेमकं? काय लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे? काय करतंय गृह खातं? म्हणून या संदर्भात मी सरकारलाच विनंती करेल, मी विनंती हा शब्द वापरतोय, की अशा पद्धतीने मागच्या कालखंडामध्ये अशाच निग्लिजन्सने अजितदादा पवार सुद्धा गेले आणि पुन्हा मला कुठल्याही पक्षाचा नेता गमवायचा नाही आहे. म्हणून माझी प्रार्थना राहील सरकारला की याच्यामध्ये आपण स्वतः लक्ष घाला. खासदार सुनील तटकर यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं अर्ज माघारी घेतल्याबद्दल काँग्रेसचे आभार मानलेत. तर आम्ही किती प्रयत्न केले हे आरडाओरडा करून सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी टोलेबाजी सुद्धा केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आज मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि अधिकृत काँग्रेस उमेदवार मोरे यांचा अर्ज माघारी त्यांनी घेतला. त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. काय कोणाला त्यांची शिष्टाई कामी आली असं काय श्रेय घ्यायचं असेल तर घ्या. आपापल्या परीने प्रत्येकजण अनेक घटनांचं आणि गोष्टींचं स्कोअर करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ज्याला कोणाला करायचं असेल त्यांनी करू द्या. एक असं आहे की आज सध्या टार्गेट मी तर आहेच, प्रफुल्ल पटेल पण आहेतच. मी सांगितलं ना, मी एक अक्यूट ओबीसीचा आहे. टार्गेट करणं सोपं राहतं ना, पण टार्गेट जरी किती केलं तरी जमिनीवरती पाय इतके घट्ट रोवलेले आहेत. असं किती वेळा टार्गेट केलं तरी त्याचा काय फरक पडत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.